हाय सर्वांना, तर स्वागत करते मी तुमचं एका माझ्या नवीनशा व्हिडिओमध्ये, रेसिपी व्हिडिओमध्ये। तर चला आपण आता बघूयात शेपूची भाजीची सोप्या पद्धतीने एकदम रेसिपी कशी करायची किंवा भाजी कशी करायची। तर मी इथं स्वच्छ अशी भाजी अगोदर निवडून घेतलेली आहे। त्याचे जे मुळे आहेत ते बाजूला केलेले आहेत आणि थोड्याशा जाडसर ज्या मुळे आहेत त्या घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्या चिरल्या तर त्याची टेस्ट खूप अशी छान येते। तर मी अगोदर ती निवडून घेतलेली आहे आणि मी आता वाटणाची तयारी करत आहे। त्यात मी लसूण सोलून घेतलेला आहे, लसूण, जिरी आणि हिरवी मिरची असं त्याचं वाटण करणार आहे आणि तेवढंच मी टाकणार आहे। खूप छान अशी होते भाजी, खायला पण अतिशय छान लागते आणि जर ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत गरम गरम खाल्ली तर अजूनच खूप छान लागेल। नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण बाजरीच्या भाकरीसोबत। तर मी इथं निवडून घेतलेली होती भाजी अशी स्वच्छ, आणि त्यानंतर मी इथं चिरून घेत होते, जेणेकरून त्यात जे काड्या होत्या त्याची जी देठं ते पण घेत होते, कारण देठाची चव भाजीत खूप छान अशी लागते जर त्याचे देठ थोडेसे जाडसर असतील तर। कोवळी भाजीपेक्षा थोडीशी जाडसर शेपूची भाजी नक्कीच छान लागते। तर बघू शकता, आणि मला तशी भेटलेली होती म्हणून मी घेतलेली होती, एकदम हिरवीगार अशी होती। तर मग मी ती चिरून घेत आहे। अगोदर निवडून घेतल्यानंतर मी चिरून घेणार आहे आणि चिरून झाल्यानंतर मी धुवणार आहे, कारण नंतरच धुते मी भाज्या शक्यतो। आणि ह्या अगोदर साफ करून ठेवलेली होती त्यामुळे चिरायला सोपी गेली, कारण तेवढा टाईम पण वाचतो आणि पटकन अशी चिरली जाते। तर माझी इथं भाजी चिरून झालेली होती सगळी, बघू शकता। एकदम बारीक चिरली नाही तरी चालेल, कारण ती नंतर शिजून बारीक दिसतेच। आणि मी आता चाळणीत एका घेत आहे, जी चिरलेली भाजी ज्या प्लेटमध्ये होती त्यातून मी चाळणीत घेत आहे आणि चाळणीतच धुवून घेणार आहे भाजी मी, कारण चाळणीत निथळायला खूप सोपी अशी पडते आणि पटकन निथळली पण जाते। आणि मातीची वगैरे रेती असेल तरी ती निघून जाते, त्यामुळं छोट्या चाळणीपेक्षा ही मोठी चाळण वडी उकडायची जी असते तीच बेटर वाटते मला तरी। मी नेहमी ह्या भाज्या ज्या काय आहेत पालेभाज्या ते मी आत्ताच धुवून काढते, खूप सोप्या अशा पडतात धुयला। तर इथं मी सगळी काढून घेतलेली आहे एक चाळणीमध्ये। एकच पेंडी होती आणि एवढी झालेली होती ती साफ वगैरे करून, पण एवढी दिसत असली तरी शिजून आणखीन कमी होती ती। तर मी इथं स्वच्छ अशी धुवून घेत आहे, जसं की मी बोलले चाळणीमध्ये धुयला सोपं पडतं। टोप वगैरे घेण्याची पण गरज नाही, टोपातून चाळणीतून टोपात असं करणार। एकदा नळाखाली जर चाळण धरली तर जी काही रेती आहे ती आपोआप निघून जाते आणि खूप छान अशी स्वच्छ भाजी होते। मी तरी माझा तरी अंदाज आहे आणि मी अशीच नेहमी साफ करते। तर इथं मी स्वच्छ अशी धुवून निथळण्यासाठी ठेवलेली आहे, बघू शकता। खूप फास्ट पाणी यातून जात आहे, कारण ते चाळणीची बिळं वगैरे मोठी आहेत। तर भाजी निथळायला ठेवली तोपर्यंत जे वाटण होतं मिरची, लसूण आणि जिरं त्याचं मी काढून घेतलेलं होतं आणि आता भाजी टाकत आहे। तर कढई इथं तापलेली होती आणि त्यात जे वाटण होतं काढलेलं ते पण टाकत होते आणि ते चांगलं असं परतून द्यायचं मीडियम गॅसवर, जेणेकरून जो मिरचीचा तिखटपणा आहे तो पण थोडासा त्याचा मिरचट असा वास येत नाही। आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली होती, जी की सगळ्या पदार्थांमध्ये मी नेहमी टाकतच असते। आणि ते चांगलं मिश्रण परतलं की त्याच्यानंतर जी भाजी आपली निथळलेली आहे तीच भाजी निथळली की टाकायची, जेणेकरून सगळी, आणि थोडंसं पाणी राहतं यात त्यामुळं ती पाण्याच्या वाफेवरच शिजून निघते। तर त्यानंतर मी मुगाची डाळ टाकलेली आहे, तुम्ही चण्याची पण डाळ टाकू शकता। आणि मुगाची डाळ मी कधीच भिजत ठेवत नाही, डायरेक्ट टाकते, कारण ती अशीच छान लागते टेस्ट त्याची डायरेक्ट टाकली तर। अगोदर भिजली तर ती खूप मोठी दिसते आणि त्याची जी चव आहे किंवा त्याचा जो कलर आहे तो पाण्याबरोबर निघून जातो भिजत घातल्यावर, त्यामुळं मी डायरेक्टच टाकते। काहींना असं वाटतं की ती शिजत नाही, पण ती तेवढ्या टायमिंगमध्ये शिजून पण निघते। आणि चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे, कारण भाजी नंतर शिजून कमी होती, त्यामुळे भाजी तुमची खारट होऊ शकते, तर अंदाजाने मीठ टाका, किंवा भाजी शिजल्यानंतर देखील टाकलं तरी पण चालेल, काहीच हरकत नाही। थोडंसं नंतर पसरवायचं सगळीकडं जर शेवट टाकलं तर, जेणेकरून एकाच जागी मीठ पडणार नाही अशा पद्धतीने। तर भाजीला बघू शकता झाकण ठेवल्यानंतर पाणी पण सुटायला लागलेलं होतं आणि 2 वेळा मी झाकण मध्ये आधी काढून चेक केलं होतं भाजी शिजली आहे की नाही, पण त्यात पाणी सुटत होतं, बघू शकता तुम्ही। आणि नंतर मग 2 वेळा ठेवलं आणि नंतर झाकण ठेवलंच नव्हतं, आणि नंतरच्या टायमिंगमध्ये जे काय आहे ते पाणी आटलं आणि भाजी आपली इथं तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही।
तर खूप छान अशी लागते. नक्की ट्राय करा. एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या